मायकल, चल इथून. काल जे पाहिलं आता त्यानंतर इथं थांबण्यात अर्थ नाही. पूजा आता दुसऱ्याची पत्नी आहे. विजय, शरीर दुसऱ्याचं झालं असेल रे, पण हावाडा साक्षी आहे. तिने मला वचन दिलं होतं. मला फक्त हे पाहायचं होतं का ती सुखी आहे का. पण काल तिच्या डोळ्यात जे बघितलं ते सुख नव्हतं रे. तिने विक्रमशी लग्न केलंय, जो या गावचा सर्वात श्रीमंत आणि क्रूर माणूस होता. श्रीमंती? आता कुठे गेली ते श्रीमंती? आता एका सफराच्या घरात राहतोय तो. मायकल, पण तू आता काही बदलू शकत नाहीस. विजय, मला काही बदलायचं नाहीये रे. मला फक्त या जागेचा निरोप घ्यायचा आहे. मायकल, बरं तू थांब, मी गाडी घेऊन येतो. ठीक आहे, ये जाऊन. पूजा, प्रत्येक म्हणून थोडी दवाखान्यात फाईल घेऊन ये बरं. बरं. नको काही. आठ वर्ष मी हे पत्र उघडलं नाही, कारण मला भीती होती. तुझे शब्द वाचले तर मी हा संसार करू शकणार नाही. पण माझं मन इतकं अस्वस्थ का आहे का मला असं वाटतंय की तू माझ्या आसपास आहेस. पूजा, मी वाड्यापाशी थांबलोय तुझी वाट बघत. तू आली तरच हा मायकल जिवंत राहील, नाहीतर मी कायमचं निघून जाईल. मी तेव्हा येऊ शकली नाही मायकल,
पण आज माझं मन मला तिथे खेचतंय. लोक म्हणतात मी वेडी आहे. दर महिन्याला तिथे जाऊन काय शोधते, पण त्यांना कसं सांगू? तिथे गेल्यावर मला जिवंत असल्यासारखं वाटतंय. अरे ती पोरगी परत चालली त्या वाड्यात. हा ना. काय एवढी पोरगी हो? हे स्वप्न आहे ना मायकल? तू खरंच आलास? स्वप्न असतं तर बरं झालं असतं पूजा. कारण स्वप्नात तू आजही फक्त माझी होतीस, पण वास्तवात तू त्या विक्रमची पत्नी झालीस, ज्याच्यामुळे मला हे गाव सोडावं लागलं होतं. मायकल, तुला माहित नाही तेव्हा काय झालं होतं. तू गेल्यानंतर विक्रमने माझ्या वडिलांना कर्जापायी जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली. माझ्या लहान बहिणीचं शिक्षण थांबलं असतं. घरच्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. विक्रमने त्यांना पैसे दिले आणि मला स्वतःच्या दावणीला बांधलं. अगं पण तू विरोध करायला पाहिजे होतास. कोणासाठी? तू तर गाव सोडून गेला होतास. मला वाटलं तुझ्या जाण्याला मी जबाबदार आहे. स्वतःला शिक्षा म्हणून मी या लग्नाला होकार दिला. पण गेल्या 8 वर्षात एकही दिवस असा गेला नाही की मी तुझी आठवण काढली नाही. विक्रम, तिची काहीच चूक नाही मायकल. सगळा गुन्हा माझाच. मीच तुमचं पवित्र प्रेम तोडलं. पण मला वाटलं होतं पैशाने सर्व विकत घेता येईल, पण देवाने मला अशी शिक्षा दिली की आज माझ्याकडे काहीच राहिलं नाही. मला एक असाध्य रोग झाला. पूजा, मला माफ कर. मायकल, तू परत आलास, माझं मोठं नशीब. मी पूजाचं शरीर जरी मिळवलं असलं तरी तिचं मन या वाड्यात अजूनही तुझ्यासाठी रडते.
माझ्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहे. मेल्यानंतर मला नरकात नाही जायचं, म्हणून मी हात जोडतो. पूजाला तुझ्यासोबत घेऊन जा, ती तुझीच आहे. विक्रम, तू काय बोलतोयस? अरे आता काळ बदललाय. माझं लग्न झालंय. समाजात मी तिला कोणतं स्थान देऊ? मायकल, समाजात 2 लग्न होतात, पण 2 आत्मे एकत्र होणे हे दुर्मिळ असतं. तू तिला तुझा आधार दे. माझ्या या जाण्यानंतर तिचं या जगात कोणीच नसेल. तिने माझे पाप निमूटपणे सहन केले. आता तिला तिचं सुख जगू दे. हीच या मानणाऱ्याची शेवटची इच्छा.